हॅलो फ्रेंड्स, टिकर मराठी सरळ सेवा भरती 2025 या यूट्यूब चॅनलवर मी जितेंद्र अमृतकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण TCS पॅटर्न प्रमाणे तलाठी भरती जी आगामी 2025ची येणार आहे त्या अनुषंगाने आणि त्याचप्रमाणे सरळ सेवेमार्फत ज्या विविध परीक्षा घेतल्या जाणार आहे त्याच्याशी जो इंग्लिश लँग्वेजचा किंवा इंग्लिश व्याकरणाचा इंग्लिश व्होकॅब्युलरीचा जो सेक्शन आहे त्याच्या माध्यमातले काही लेक्चर्स आपण या ठिकाणी घेतोय. आपली भेटण्याची जी वेळ आहे तर ती अर्थातच या ठिकाणी रात्री 8 वाजेची आहे आणि या यूट्यूब चॅनलला आपण सातत्याने या ठिकाणी लेक्चर्स आपल्यासाठी कव्हर करतोय. ठीक आहे, तर या सिरीजमध्ये हे 17वं म्हणजे 17th लेक्चर आहे. याच्यापूर्वी 16 लेक्चर्स या ठिकाणी झालेले आहेत, तर ते तुम्ही अटेंड करा. त्याच्यातले काही मिस झाले असेल तर ते बघा आणि यामध्ये प्रवाहामध्ये सामील व्हा. आजचा जो टॉपिक आहे तो कन्फ्युजिंग वर्ड्स, म्हणजे इथून आपण काही चॅप्टर्स हे व्होकॅब्युलरीचे घेणार आहे, स्पॉट डेअररचे घेणार आहे, टॉपिक वाईज चाललंय आणि शेवटचे काही व्हिडिओज आहे हे पुन्हा एकदा संभाव्य प्रश्न, त्याच्यानंतर PYQ, असं एक सुंदर पद्धतीचा कॉम्बो आपला चाललेला आहे. तर तुम्ही लवकरच चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की त्याला लाईक कराल. ओके, चलो स्टार्ट. त्या कन्फ्युजिंग वर्ड्समध्ये जे नेहमी परीक्षेला आपल्याला विचारले जातात त्याच्यात मी असे 2-2 पेअर या ठिकाणी घेतोय. हे होमोफोन होमोनिम मध्ये पण येतात, सारख्या अर्थाचे शब्द पण असू शकतात, सारख्या उच्चाराचे असू शकतात. हे पेअरचं फक्त मी तुमच्याशी डिस्कशन करणार आहे या लेक्चरमध्ये. यांचे अर्थ आपण पाहूयात. व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंटचा हा आपला प्रयत्न आहे आणि याच्याशी रिलेटेड प्रश्न आपण पुढच्या लेक्चर्समध्ये घेणार. आता आपण हे पेअर्स डिस्कस करतोय. तुम्ही एका पेजवर ते लिहा, त्यांना समानार्थी शब्द काय असू शकतात, त्याचे वाक्यात उपयोग कसे आहे. जर तुम्हाला व्होकॅब्युलरी डेव्हलप करायची असेल, तर तुमचा असा विषय असेल का सर आम्हाला व्होकॅब्युलरी डेव्हलप करायची, तर ती कशी होऊ शकते त्याचं पण या ठिकाणी तुम्हाला एक मार्गदर्शन मिळेल. तर तुम्ही या पद्धतीने लक्षात ठेवा. याच्यावर येणारे प्रश्न हे मात्र पुढच्या सेक्शनमध्ये असणार आहेत. आता हे कन्फ्युजिंग पेअर्स आपण या ठिकाणी लक्षात घेतोय. त्याच्यामध्ये बघा, एक शब्द आहे ॲब्स्टेन आणि एक शब्द आहे रिफ्रेन. दोघांचा अर्थ वर्ज करणे किंवा परावृत्त करणे. पण फरक असा आहे की एखादी गोष्ट तुम्ही अवॉइडचा अर्थ होत असतो टाळणे. तर एखाद्या गोष्टीला है ना, एखादी थिंगला जर तुम्ही टाळत असाल तर ते ॲब्स्टेन आहे. सो ॲब्स्टेन फ्रॉम आणि रिफ्रेन फ्रॉम ही एक गोष्ट लक्षात घ्यायची. का याच्यानंतर जे फिक्स्ड प्रेपोजिशन आहे असा एक प्रकार भाषेमध्ये असतो का ज्याच्यामध्ये फिक्स अशा प्रकारचं प्रेपोजिशन असतं, तर ते रिफ्रेन फ्रॉम आणि ॲब्स्टेन फ्रॉम हे दोघांना फ्रॉम सेम आहे. फक्त बघा, ॲफ्रेन फ्रॉम अल्कोहोल म्हणजे एखाद्या गोष्टीपासून दूर जाणे, तिला टाळणे. तर आता अल्कोहोल एक वस्तू आहे म्हणजे दारू, मद्य. टोबॅको एक वस्तू आहे, टी एक वस्तू आहे, कॉफी एक थिंग आहे. म्हणजे सवय असं म्हणूया, वस्तूची सवय याला म्हणूया आपण. एखाद्या वस्तूची सवयीपासून दूर जाणे, वर्ज करणे, परावृत्त करणे, टाळणे, हा असा एक अर्थ. आणि रिफ्रेन फ्रॉम म्हटलं टू अवॉइड अन ॲक्शन म्हणजे एखाद्या कृतीला, जसं या ठिकाणी बघा टोबॅको आहे तर स्मोकिंग जर क्रिया होत असेल, अल्कोहोल आहे जर ड्रिंकिंग क्रिया होत असेल, तर क्रिया ॲक्शन पासून दूर जाणे, परावृत्त होणे म्हणजे रिफ्रेन. सो यू शुड रिफ्रेन फ्रॉम स्मोकिंग, यू शुड रिफ्रेन फ्रॉम ड्रिंकिंग, यू शुड रिफ्रेन फ्रॉम गॉसिपिंग. बघा, गॉसिपिंग म्हणजे अफवा पसरवणे, या सगळ्या गोष्टींपासून आपण दूर राहायला पाहिजे. ॲक्शन आहे रिफ्रेन फ्रॉम. मग इथं जर तुम्ही असा शब्द वापरलाय का यू शुड ॲब्स्टेन फ्रॉम, तर मग तिथे एक वस्तू पाहिजे, ती वस्तू नाही तर ॲक्शन आहे. बघा, असा छोटासा बारकावा या ठिकाणी स्टेप बाय स्टेप तुम्ही जर कव्हर करत गेले तर एक सुंदर तुमचा अभ्यास होतो. या गोष्टी एकदा ऐकून नाही होणार विद्यार्थी मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला, मला वाटतंय की तुम्ही मोर दॅन वन्स ऐकावा. एकदा झालं की पुन्हा काही दिवसांनी ऐका, परत काही दिवसांनी ऐकावा. नुसती ऐकून ऐकून तुम्ही डोळे मिटून जरी ऐकले ना तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी त्या शब्दांचे अर्थ लक्षात येतील. सो ही मोर दॅन वन्स करायची क्रिया आहे, एकापेक्षा जास्त वेळेला. पुढचा पेअर बघा, एक आहे ॲक्सिड, एक आहे एक्सीड.
एक्सीड, एक्सीड बऱ्यापैकी उच्चारामध्ये साधर्म्य सारखे पण आहे बघा. ACCED स्पेलिंग पण पाहत चला. याचा अर्थ कबूल करणे, म्हणजे कन्सेंट ही एक वर्ब आहे ज्याचा अर्थ एखादी गोष्ट कबूल करणे. बघा आपण कन्फेस म्हणतो है ना, एखाद्या गोष्टीला आपण ऍग्री करतोय, तर हा त्या पद्धतीचा थोडासा प्रचलित नसलेला, खूप नाही वापरला जात, पण परीक्षेला मात्र हे असंच येतं, लक्षात घ्या. सो एक्सीड, ही कॅनॉट एक्सीड टू युअर रिक्वेस्ट, म्हणजे तो तुझ्या रिक्वेस्टला परमिशन देऊ शकत नाहीये, म्हणजे कबूल नाही करू शकत आहे. कन्सेंट म्हणजे परमिट है ना, कबूल म्हणण्यापेक्षा परवानगी म्हणूया. तर परमिट करणे, कबूल करणे, कन्फेस करणे, ऍग्री होणे. बघा अशा पद्धतीचे कन्फेस पण चालेल, कबूल म्हणजे है ना, किंवा मान्यता देणे, अशा अर्थाने ही कॅनॉट एक्सीड म्हटलंय, मात्र तो देऊ नाही शकत आहे, काय अडचण असेल. एक्सीड म्हणजे च्यापेक्षा अधिक असणे, सरप्लस, सरप्लस अधिक, च्यापेक्षा अधिक. सो माय एक्सपेंडिचर, जो माझा खर्च आहे ना, एक्सीड्स माय इन्कम, असं नको व्हायला पाहिजे का माझं जे खर्च आहे ते माझ्यापेक्षा जे काही इन्कम आहे त्याच्यापेक्षा जास्त होतोय. सो आमदनी 98, आमदनी 98 करा, टाईप करा, आमदनी 98 खर्चा रुपया. समोर असतं तर मी तुम्हाला विचारलं असतं, पण ठीक आहे, तुम्ही ही म्हण आहे म्हणजे. तर बघा त्या पद्धतीने एक्सीडचा अर्थ होतो लिमिट एक्सीड होतं. बघा समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं तुम्हाला लिमिट वापरायला दिले, तुम्ही GB वगैरे वापरता आणि त्याच्यावर जात असेल तर त्याचे चार्जेस सुरू होतात, पोस्टपेड वगैरे असे काही प्रकार असतात त्याच्यामध्ये. एक्सीड माहिती आहे, एक्सीड म्हणजे वर चढ होणे, आणि एक्सीड, एक्सीड म्हणजे कबूल करणे. एक्सीड, एक्सीड, सुंदर पेयर आहे बघा. हा थोडं कठीण वाटेल, काही सोपं काही कठीण काही सोपं, या पद्धतीने पुढे जाऊन आपल्याला यावर प्रश्न पण घ्यायचे. आता सगळे थोडंसं नीट लक्षात घ्या बघा. ऍक्सेप्ट, एक्सेप्ट, बघा हे ने सुरू होणार आहे, ऍक्सेप्ट हे ए ने सुरू होणार आहे. एक्सेप्ट, एक्सेप्ट म्हणजे च्या शिवाय. ऍक्सेप्ट ही वर्ब आहे, ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे किंवा ऍग्री करणे. तसं एक्सीड पण तो चालतो होता कबूल करणे. हे ऍक्सेप्ट, एखादी ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे तुम्हाला, तर ती ऑपॉर्च्युनिटी तुम्ही स्वीकारताय. संधी साधारणपणे या ठिकाणी येते, तर तिचा तुम्ही स्वीकार करताय. एखादा चान्स असेल, एखादा जॉब असेल है ना, एखादं ॲग्रीमेंट असेल, एखादं प्रपोजल असेल, त्या सगळ्या गोष्टींना काय करता येऊ शकतंय, ऍक्सेप्ट. सो ही रिफ्यूज टू ऍक्सेप्ट, म्हणजे दोन्ही विरुद्धार्थी शब्द झाले. रिफ्यूज टू ऍक्सेप्ट म्हणजे त्याने स्वीकारायला रिफ्यूज केलेलं आहे माय इन्व्हिटेशन. मी इन्व्हिटेशन दिलं तर म्हटलं नाही येणार, तर त्याने ते रिफ्यूज करून टाकलंय. ऑल द मेंबर्स एक्सेप्ट मिस्टर शर्मा, मिस्टर शर्मांच्या शिवाय सर्व मेंबर्सने अटेंडेड द मीटिंग. म्हणजे ऍक्सेप्ट नाही ना, एक्सेप्ट च्या शिवाय, च्या शिवाय. ठीक आहे, तर बघा ऍक्सेप्ट, एक्सेप्ट. अजून एक शब्द असतो एक्सपेक्ट, बघा हा पण ऐकला असेल तुम्ही. एक्सपेक्ट असा उच्चार होईल. एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा करणे, एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा करणे. तर असं सुंदर या पद्धतीने तो तुमचा अभ्यास होऊ शकतो. जी व्होकॅब्युलरी ची भीती वाटते किंवा स्पेलिंग कसे येतील, ते एररचे प्रश्न जमत नाही, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फायद्याच्या होऊ शकतात. ओके, बघा शब्द ऍक्सेप्ट, एक्सेप्ट स्वीकारणे आणि च्या शिवाय है ना. आणि हा अजून एक तिसरा शब्द आहे एक्सपेक्ट ना, अपेक्षा करणे. चला नेक्स्ट, पुढचा पेयर बघा आता. ऍसेस नंतर आहे एक्सेस. बघा एक्सेस म्हणजे एक्सीड जो पाहिला होता ना, वर चढ होणे किंवा च्या पुढे क्रॉस करून जाणे, तसं एक्सेस, एक्सेस म्हणजे अति, मोर दॅन इनफ. एक्सेस खूप जास्त हो असं. सो हॅव्हिंग मनी इन एक्सेस इज नॉट गुड. खूप जास्त पैसा पण हा त्रासदायक होतो, कारण त्याच्याने वाईट विचार येऊ शकते किंवा काही होऊ शकतं. सो एक्सेस काहीच नको आहे. आणि ऍसेस म्हणजे प्रवेश किंवा मार्ग, अप्रोच, एखाद्या गोष्टीला मार्ग मिळणे, एखाद्या बाबतीला एंट्रन्स होणे, या पद्धतीने. द थिफ गेंड ऍक्सेस टू द ऑफिस थ्रू अ साईड डोअर. मग एक थीफ आहे, चोर आहे, तर त्याने गेंड ऍक्सेस, ऍक्सेस किंवा ऍसेस म्हटलं तरी चालेल, ऍक्सेस म्हटलं तरी चालेल. तर बघा एखाद्या कम्प्युटरला तुम्हाला एखादा ऍक्सेस मिळतो किंवा एखाद्या कोर्सला ऍक्सेस मिळतो एखाद्या ऍपकडनं, तर तो प्रवेश मार्ग असतो. स्पेलिंग आहे बघा ऍक्सेस आणि हे एक्सेस,
हे ए ने सुरुवात होत आहे, हे ए ने सुरुवात होत आहे ना. एक्सेस, नंतर एक्सेस, बघा एक्सेस एक्सेस आहे सारखं. पुन्हा या पद्धतीने हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मी सांगितलंय तुम्हाला एकापेक्षा जास्त वेळेला ऐकायला लागेल. 3 शब्द आहे आता. अडॅप्ट, अडेप्ट, अडॉप्ट. बघा साधारण उच्चार सारखे येत आहे ना. अडॅप्ट, अडेप्ट, अडॉप्ट तुम्ही ऐकलं असेल. अडॉप्ट म्हणजे दत्तक घेणे, स्वीकारणे. जो चांगला ऐकला आहे त्याला सगळ्यात पहिले टार्गेट करूया. अडॉप्ट एखाद्या बाळाला स्वीकारणे. एखादं गाव पण अडॉप्ट घेतलं जातं बघा. काही संस्था NGO असतात तर ते एखादं गाव दत्तक घेतात, एखाद्या कुटुंबाचं दत्तक घेतात, एखाद्या मुलाला मूळबाळ नाही व एखाद्या दाम्पत्याला तर ते काय करतात, दत्तक घेतात. तर सगळं जे येतं ते अडॉप्ट आहे, स्वीकारणे. टू टेक एज युअर ओन. सो दे अडॉप्टेड अ बेबी. बघा एका मुलाला त्यांनी स्वीकारलंय फ्रॉम अन ऑर्फनेज. ऑर्फनेज अनाथालय. ऑर्फन अनाथ, तिथून त्या मुलाला अडॉप्ट केलं. पण अडेप्टचा अर्थ आहे स्किल्ड, स्किल्ड, एक्सपर्ट है ना. त्याला प्रवीण, तरबेज, निष्णात. बघा या पद्धतीचा अडेप्ट. ही इज व्हेरी अडेप्ट. हे अडेप्ट ऍडजेक्टिव्ह आहे, तर विशेषण आहे. ऍट डान्सिंग, डान्सिंग मध्ये तो अत्यंत कुशल आहे, तरबेज आहे, एक्सपर्ट आहे, निष्णात आहे, स्किलफुल आहे. आणि अडॉप्टचा अर्थ आहे टू ऍडजस्ट, अनुकूल बनवून घेणे, परिस्थितीशी जुळवून घेणे. बघा जुळवून घेणे, एखाद्या परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजे अडॅप्ट, जुळवून घेणे ही वर्ब आहे. आता एखाद्या परिस्थितीला अनुकूल करणे. सम पीपल कॅनॉट अडॅप्ट टू न्यू सराउंडिंग. नवीन सराउंडिंग असताना त्याला ते मॅच नाही करत. हा मॅच करणे, ऍडजस्ट करणे, जुळवून घेणे, तर ते मॅच करायला थोडं त्यांना अवघड जातं. अशा पद्धतीने काही होत असेल तर अडॅप्ट, अडेप्ट, अडॉप्ट. बघा वेगवेगळे उच्चार आणि वेगवेगळे स्पेलिंग, वेगवेगळे अर्थ. मग तुम्हाला समजा या स्पेलिंग मध्ये कन्फ्युजन होत असेल तर सगळ्यात पहिले शांतपणे त्याचा उच्चार करण्याचा प्रयत्न करायचा है ना. अडॅप्ट, अडॅप्ट, अडेप्ट. बघा अडेप्ट, अडॉप्ट, अडॉप्ट. आणि मग त्याचा अर्थ, त्याची कॅटेगरी शब्दाची, त्याच्यात वाक्यात उपयोग, इतकं आणि एकापेक्षा जास्त वेळेला, 100% एकापेक्षा जास्त वेळेला तुम्हाला हे करावंच लागेल. जर तुम्हाला याच्यामध्ये जर प्रावीण्य मिळवायचं असेल तर तुम्हाला हे असं करायला लागेल. याच्यावरचे प्रश्न आपण घेणार आहे पुढच्या सेक्शनमध्ये. आता फक्त या थिअरीचा अत्यंत व्यवस्थित अभ्यास करा आणि या ठिकाणी छानपैकी तुम्ही नोट डाऊन करा आणि आपले कमेंट मला सांगा की कसे वाटतंय तुम्हाला लेक्चर. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. बघा ऍडव्हर्स आणि ॲव्हर्स. इथं डी घुसला, इथं डी नाही. बघा ऍडव्हर्स, ऍडव्हर्स कंडिशन आहे म्हणजे विरुद्ध किंवा प्रतिकूल परिस्थिती आहे. सो इनऑस्पिशियस, अमंगल आहे, चुकीची आहे, वाईट आहे, होस्टाईल आहे, दुश्मनीची आहे किंवा प्रतिकूल म्हणजे अनुकूल नसलेली आहे, प्रतिकूल आहे, विरुद्ध आहे, विरुद्ध आहे. सो मोस्ट ऑफ अस कॅनॉट टॉलरेट ऍडव्हर्स क्रिटिसिझम. क्रिटिसिझम म्हणजे टीका. जर कोणी अशी विरुद्ध टीका केली, जर कोणी आपल्याला वाईट म्हटलं, कोणी म्हटलं की तू तुच्छ आहे, वाईट आहे, आपल्याला इतकं वाईट वाटतं त्या गोष्टीचं, आपण त्या गोष्टीला काय नाही करत माहितीये का, टॉलरेट नाही करू शकत, आपण त्याला सहन नाही करू शकत, आपण त्याच्यावर रिॲक्ट होतो, आपण मनाला लावून घेतो, पश्चाताप करत बसतो, एकांतात जातो, नाही तर समोरच्याला शिवीगाळ करतो, मारामाऱ्या करतो. दोन्ही प्रकारच्या ऍक्शन रिॲक्शन आपल्या होत असतात. खूप कमी लोक असतात का या क्रिटिसिझमला समजण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्हाला कोणी वाईट म्हणतंय, कोणी चुकीचं म्हणतंय तर बघा, जर काही तथ्य असेल तर, नसेल तर जाऊ द्या, सोडून द्या. तुम्हाला तर माहिती तुम्ही कसे, खूप रिॲक्ट व्हायची गरज नाही. चांगलं म्हटलं तरी ओके, नाही म्हटलं तरी ओके. बघा मग या पद्धतीने जर तुम्ही शांत राहिलात तर तुमचं काम पुढे जाऊन सोपं होत असतं. ॲव्हर्स म्हणजे नावड असलेला. सो रिपेल्ड आहे म्हणजे आवडत नाही बो या ठिकाणी, है ना. डिसइन्क्लाइंड आहे, इन्क्लाइन नाही म्हणजे मनाचा कल नाहीये, मनाचा कल नसलेला, आवड नाही बो. इज ॲव्हर्स टू स्मोकिंग. स्मोकिंगला तो ॲव्हर्स आहे म्हणजे तो अवॉइड करतोय, म्हणजे टाळत नाही पण त्याला आवडतच नाही ना. आवड नसणे, आवड नसणे, ॲव्हर्स. तिटकारा असणे, आवडतच नाही. काही ना मीठ नाही आवडत. सो ही ॲव्हर्स टू मीट. मीट म्हणजे काय, मटन, चिकन,
नाही आवडत खायला, आवडतच नाही, आवाज पण नाही आवडत, असे पण काही लोक काही ना असे पण आहे बघा. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहे. सो ॲडव्हर्स, ॲव्हर्स, स्पेलिंगमध्ये पण उच्चारामध्ये पण बऱ्यापैकी अंतर आहे. त्या पद्धतीने हे पेअर लक्षात घ्या. ॲडवाइस, ॲडवाइस खूप वेळेला हे शब्द पाहण्यात येतात. ज्याच्या शेवटी सी आहे ते नाऊन असतं, लक्षात घ्या. ज्याच्या शेवटी एसी आहे ती व्हर्ब आहे. व्हर्ब म्हणजे सल्ला देणे आणि ॲडवाइस नाऊन म्हणजे फक्त सल्ला, काउन्सिल, सल्ला. काय फरक आहे लक्षात आलं. शेवटी जर सी आहे तर ते नाऊन आहे, ॲडवाइसला एसी तर व्हर्ब आहे. सो प्लीज ॲडवाइस मी व्हॉट टू डू, प्लीज मला ॲडवाइस करा मी काय करू, व्हर्ब. आणि ही पेड नो हीड टू माय ॲडवाइस, म्हणजे माझ्या सल्ल्याकडे त्याने हीड म्हणजे लक्ष देणे, पे अटेन्शन, पे अटेन्शन. आणि त्याने ते अटेन्शन दिलेलं नाहीये म्हणजे पेड नो हीड म्हणजे इग्नोर. बघा, पे अटेन्शन आणि नो अटेन्शन म्हटलं तर मग इग्नोर. माझ्या सल्ल्याकडे त्याने दुर्लक्ष केलं, त्याने नाही ऐकायचं. तर अशा पद्धतीने एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष पण करता येऊ शकतं आणि एखाद्या गोष्टीला मनावर घेता येऊ शकतं. योग्य गोष्टीचा सल्ला ऐकायचा, काही आवडत नसेल तर सोडून द्यायचं. आपल्या मनाने आपण ठरवायचं, शेवटी आपण जबाबदार आहे, आपण जो निर्णय घेणार आहे त्याला. ठीक आहे. तर या पद्धतीने बघा ॲडव्हाइस. आता बघा तुम्ही जर आय डॅश माय फ्रेंड, आता जर तुम्हाला मला सांगा ॲडवाइस शब्द वापरायचा, तुम्ही हा वापरणार का हा वापरणार, कमेंट बॉक्समध्ये टाका. आय ॲडवाइस माय फ्रेंड्स, मी माझ्या मित्रांना सल्ला देतो इन देअर नीड, गरज असेल तेव्हा. मग व्हर्ब म्हणून वापरायचं आहे ना आपल्याला, तर आपल्याला असं सी नाही चालणार, लक्षात घ्या. व्हर्ब पाहिजे, कारण ही सब्जेक्ट व्हर्ब आहे ना, ही व्हर्ब आहे ना. सल्ला देणे, देण्याची क्रिया आहे का नाही, टू गिव्ह, देण्याची क्रिया होते, लक्षात घ्या. अशा पद्धतीने जर देण्याची क्रिया होत असेल तर यसी, आणि ती जर नाऊन असेल तर सी. क्लिअर. बघा एकदम बेसिक गोष्टी ज्या व्यवस्थित स्टेप बाय स्टेप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपण करूयात. नेक्स्ट पेअर आहे आता ॲडिशन, इडिशन. बघा ॲडिशन हे ॲ ने सुरुवात होत आहे, हे ई ने सुरुवात होते ना, इडिशन, इडिशन. आणि हे ॲडिशन, ॲडिशन म्हणजे ऍड करणं, वाढ, बेरीज, समथिंग दॅट इज ॲडेड. ॲडिशन तुम्हाला माहिती ना, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन गणितामध्ये शिकतात तेच हे ॲडिशन. सो द ॲडिशन ऑफ दिस नंबर्स इज इनकरेक्ट. समजा मला 2 अधिक 2 करायला लागलं, तुम्ही जर 5 लिहिलं तर हे इनकरेक्ट झालं, ही ॲडिशन चुकीची आहे. तर 2 अधिक 2 किती व्हायला पाहिजे, 4. 2 अधिक 2 4 होतात. आणि इडिशन म्हणजे आवृत्ती, अ पर्टिक्युलर व्हर्जन. आता नसताना उच्चाराप्रमाणे ॲडिशन इडिशन लक्षात येऊन जाईल, पण जेव्हा स्पेलिंगचा प्रश्न येईल, आता समजा या ठिकाणी जर एरर केला तर कसा होईल, द ॲडिशन ऑफ दिस नंबर्सच्या ऐवजी समजा हे करून टाकला तर तो एरर तयार झाला. आणि द न्यू एडिशन ऑफ दिस बुक म्हटलं आणि त्या ॲडिशन ऑफ दिस बुक म्हटलं तर मग थोडंसं ते चुकेल. तर बघा या पद्धतीने. सो पर्टिक्युलर व्हर्जन म्हणजे आवृत्ती, इश्यू और पब्लिकेशन ऑफ अ बुक, प्ले म्हणजे एखादं नाटक आहे, एखादी काहीतरी संहिता आहे, एखादे काहीतरी पब्लिकेशन आहे, त्याचं एडिशन निघतं, फर्स्ट एडिशन, सेकंड एडिशन, त्याला मराठीमध्ये आवृत्ती म्हणतात. आणि त्याच्या नवीन आवृत्तीमध्ये काहीतरी अजून छान छान गोष्टी ऍड केल्या जातात, म्हणून अपडेटेड एडिशन लोक एखाद्या गोष्टीचे घेण्याचा प्रयत्न करतात. या पेअरमध्ये ॲडिशन, इडिशन थोडा उच्चार सारखा आहे पण तंतोतंत सारखा नाही. एडिशन, इडिशन स्पेलिंग अलग अलग आहे, अर्थ अलग अलग आहे. हे अर्थ क्लिअर होण्याकरता वाक्य बनवाचं, जितके छान छान वाक्य तुम्ही बनवाल तितकी वोकॅब्युलरी तुमची जास्त लक्षात राहील. वोकॅब्युलरी वाढवण्याकरता काय करायचं, हे करायचं जे चाललंय ते. हाऊ टू बिल्ट अ वोकॅब्युलरी, शब्द, स्पेलिंग, उच्चार, पार्ट्स ऑफ स्पीच, की नाऊन एका ॲडजेक्टिव्ह आहे, व्हर्ब आहे, मग त्याचा वापर, वाक्य बनवायचं आणि एकापेक्षा जास्त वेळेला पुन्हा पुन्हा वाचायचं. त्याच्याशिवाय हे वाढत नाही, लक्षात घ्या. बरोबर बरोबर गेलात तर काही होणार नाही, पुन्हा पुन्हा ऐकायला लागेल आणि एका बाजूला त्याची नोंद घ्यायला लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 वेळा ऐकावं लागेल असं माझं मत आहे. जर हे शब्दांचा पेअर तुम्हाला जास्त काळाकरता म्हणजे लॉंग टर्म मेमरीमध्ये लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही ते नक्कीच करणार आहे. बघा छोट्या छोट्या हिंट्स आहे, जर या फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये फायदा होत असतो. आणि या गोष्टी आपण खूप मोठ्या प्रमाणावर आपल्यासाठी टिकर मराठी सरळ सेवेच्या या प्लॅटफॉर्मवर घेऊन येतोय, दररोज आणतोय. तुम्ही कंटाळू नका, फक्त
आणि एकदा तुम्हाला सवय लागली ना, तुम्ही वाट पाहाल विद्यार्थी मित्रांनो. काहींना सवय लागून गेलेली आहे आता. एखादी गोष्ट 20 वेळा केली तर असं म्हणतात सवय लागते. आता 17वा व्हिडिओ आहे. काहींना 20-21 व्हिडिओ नंतर सवय लागेल त्याची. आता ती चांगली सवय आहे, तर याचा खूप फायदा होईल तुम्हाला. आणि या संदर्भातल्या अजून अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या टिकर मराठी सरळ सेवेच्या त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, ज्याच्यात अपडेटेड माहिती आपल्याला नेहमी प्राप्त होत जाईल. ओके, चला नेक्स्ट. पुढचा पेअर काय आहे तो पहा आता. पुढचा पेअर आहे एअर. एअर त्याचा उच्चार पण सायलेंट आहे, लक्षात घ्या. या उच्चार जवळपास सारखा आहे, एअर. पण हा एअर म्हणजे हवा आहे, तो आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. ऍटमॉस्फिअर, एअर. एअर कंडिशन. हॉल कसा आहे, एअर कंडिशन्ड आहे, म्हणजेच एसी आहे. सो फ्रेश एअर इज गुड फॉर हेल्थ. फ्रेश एअर, एअर म्हटलेलं आहे बघा. एअर म्हणजे हवा, ठीक आहे. पण हा हेअर उच्चार नाही करायचा, हा केसांचा हेअर नाही, हा एअरच उच्चार करायचा आहे. जर याला आर्टिकल लावण्याचा प्रयत्न केला, लक्षात घ्या, तर याला ॲन आर्टिकल लागतं बघा. एअर असा उच्चार होतो, याचा एच सायलेंट आहे. याचा अर्थ आहे वारस किंवा उत्तराधिकारी. एअर, एअर सायलेंटच या ठिकाणी उच्चार करणे योग्य आहे. सो वन हु इनहेरिट्स. इनहेरिट्स म्हणजे वारसा हक्काने येणे. सुरेश इज मिस्टर पाटील्स लीगल हेअर और एअर. त्यांचं ते वारस आहे, लीगल, लीगल वारस. इलिगल वारस शोधले जातात, ठीक आहे. आणि मला सांगा, एअर हा पुल्लिंगी शब्द आहे, म्हणजे मेल पुरुषाकरता वापरला जाईल वारस. तर याचं स्त्रीलिंगी रूप काय माहिती आहे, एअरेस, म्हणजे महिला उत्तराधिकारी. महिला उत्तराधिकारी म्हणजे त्याच्यातली जी महिला आहे, तसं लायन, लायनेस, तसं एअर, एअरेस. एअर दोघांचे उच्चार जवळपास सारखे. हा आपल्याला परिचित असलेला शब्द आहे, हा थोडासा व्यवस्थित लक्षात ठेवायचा. आर्टिकलच्या बाबतीमध्ये ते एन घ्यायचा, कारण यस सायलेंट आहे. आणि मग याचं हे असं का, त्याच्याकरता आर्टिकलच्या सेक्शनमध्ये जा. आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये टाकलेले आहे, त्याला वॉच करा. म्हणून मी म्हणतो की तुम्ही सगळे व्हिडिओ एका कागदावर लिहून वॉच करा, तुम्हाला खूप जास्त फायदा 100% होईल. पुढचा पेअर बघा, एल्युजन, इल्युजन. याची सुरुवात इल्युजनने, बघा, इल्यू, इल्युजन, हे एल्युजन. पहिल्या याच्यात फरक पडतो बघा, बाकी सगळा पाठ सारखा आहे. एल्युजन, इल्युजन. स्पेलिंग मध्ये बघा, फक्त ए आणि आय मध्ये फरक आहे, पण उच्चारात, त्याच्या मिनिंग मध्ये, त्याच्या वापरामध्ये फरक पडेल. एल्युजन म्हणजे अप्रत्यक्ष निर्देश, इनडायरेक्ट रेफरन्स. एल्युजन, इफ युअर एल्युजन इज टू एनी वुमन प्रेझेंट हिअर, प्लीज नेम हर. तर तुमचा दाखला किंवा निर्देश हा एखाद्या विशिष्ट महिलेकडे होत असेल तर तिचं नाव सांगा, सरळ सांगा, असं वाकड्यात बोलू नका की काय, स्पष्ट सांगा, निर्देश करा. तर एल्युजन म्हणजे निर्देश, एक प्रकारचं पॉइंट, पॉइंट, एखाद्या गोष्टीला पॉइंट करणं, क्लिअर करणं. आणि इल्युजन म्हणजे आभास, भ्रम, एखादा भ्रम होणे, डिसेप्टिव्ह अपिअरन्स, म्हणजे जे नसतं पण आहे असं वाटतं, ते इल्युजन असतं. लाईफ इज इल्युजन म्हणतात, किंवा जे सुख आहे ते इल्युजन आहे, भ्रम येतो. सुख नावाची काही गोष्ट नाहीये की ही गोष्ट म्हणजे मिळालं सुख येईल, ते ऍक्च्युली आपल्या मनात आहे. आपल्याला वाटलं त्या दिवशी सुख असतं, लक्षात घ्या, आपल्याला वाटलं त्या दिवशी दुःख असतं. असं बाहेर नाही सुख, आपल्या मनात आहे. ते कस्तुरी सारखं आहे, ते मृगासारखं नाही का, ते हरणाच्या त्या बेंबीमध्ये असतं, ते इकडे तिकडे पाहतं कुठे, तसंच आपलं पण आहे. फॉल्स इम्प्रेशन येते. मिरॅज, मिरॅज म्हणजे मृगजळ. ओएसिस, बघा, ओएसिस पाण्याचा भास. तुम्हाला माहिती आहे, वाळवंटामध्ये किंवा उष्णतेच्या प्रदेशामध्ये दुपारच्या वेळेला रणरणत्या उन्हात जो पाण्याचा भास होतो, ते ऑप्टिकल इल्युजन. असा डांबरी रस्त्यांवर बघा आपल्याकडे किंवा वाळवंटामध्ये पाण्याचा भास होतो, पुढे पाणी का काय, ऑप्टिकल इल्युजन आहे, काहीच नसतं, पाणी नाहीच आहे, रणरणत्या उन्हात कुठे पाणी आहे. तर या पद्धतीने तो इल्युजन आहे, आभास आहे किंवा भास आहे. आणि एल्युजन म्हणजे निर्देश आहे, दाखला आहे, पॉइंट आहे. ओके, बघा स्पेलिंग मध्ये बऱ्यापैकी आहे सारखेपणा, पण त्याच्यामध्ये खूप फरक पण आहे. तर या पद्धतीने ही गोष्ट नोटीस करा. बघा, हा पण एक याच्यावर प्रश्न आला याच्यापूर्वी. अल्टर, अल्टर, बघा, अल्टर म्हणजे चेंज, बदलणे. आणि अल्टार, बघा, अल्टार, अल्टार म्हणजे वेदी किंवा पवित्र आसन, प्लेस ऑफ वर्शिप.
म्हणजे यज्ञवेदी किंवा देवीचा किंवा देवाचा जो मूर्ती जवळचा जो भाग आहे तो अत्यंत पवित्र मानला जातो. खूप मंदिरांमध्ये मूर्तीला स्पर्श नाही करू दिला जात, त्यांच्या पादुका पुढे ठेवल्या जातात. बघा तुम्ही साईबाबांचं मंदिर असेल, शिर्डीचं सप्तशृंगी मातेचं मंदिर असेल, तर त्या मूर्ती जवळ नाही जाऊ देत दिले. तो जो पार्ट आहे गाभारा, ज्याला म्हणत असतो आपण देवाचा गाभारा, ही एक पवित्र गोष्ट आहे, त्याला अल्टर म्हणतात. सो इन द चर्चचं उदाहरण घेतलं, मंदिराचं पण चालेल. देर वॉज अ क्रॉस ऑन द अल्टार. त्या क्रॉस ख्रिश्चन जीजस है ना, तर त्या ठिकाणी त्यांचा क्रॉस आहे. किंवा आपल्या देवाच्या इथे पण त्या पादुका ठेवलेल्या असतात. त्याच्या पलीकडे आपल्याला जायला परवानगी नसते, कारण ते अत्यंत पवित्र ठिकाण आहे. त्याच्यामध्ये मग सगळे सोहळं घालणं किंवा काय, बघा आपल्या ज्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे हे सगळ्या गोष्टी असतात. अल्टर म्हणजे चेंज. आता याचं वाक्य कसं करता येईल बघा, यू शुड अल्टर, बघा यू शुड अल्टर युअर प्लॅन्स. तुम्ही तुमचे प्लॅन्स अल्टर केले पाहिजे अकॉर्डिंग टू सिच्युएशन. काय वाटतं, सिच्युएशन नुसार तुम्ही तुमचे प्लॅन्स चेंज केले पाहिजे. असं नाही का एकच धरून चालायचं, परिस्थिती काय आली बदलून टाकायचं. योग्य असेल तर 100% निर्णय घ्यायचा आहे. ठीक आहे, चला पुढचा पेयर बघा, ॲमिएबल, ॲमिकेबल. ॲमिएबल म्हणजे प्रेमळ आणि ॲमिकेबल म्हणजे मित्रत्वाचा, जवळपास अर्थ सारखा आहे. ॲमिएबल म्हणजे अ पर्सन हु इज फ्रेंडली, अ गुड नेचर्ड अँड प्लीझंट. एखाद्या व्यक्तीला या ठिकाणी म्हणता येईल, व्यक्तीला म्हणता येईल की ॲमिएबल. सो सुशांत वॉज व्हेरी ॲमिएबल अँड लाईक बाय ऑल. ॲमिएबल व्यक्तीला, प्रेमळ, लवली, प्रेमळ. पण ॲमिकेबल म्हणजे पीसफुल किंवा फ्रेंडली. ही एखादी परिस्थिती किंवा एखादी सिच्युएशन असू शकते. सो ही डिसाइडेड टू सेटल द डिस्प्यूट इन ॲमिकेबल वे. मैत्रीत्वाच्या नात्याच्या प्रसंगामध्ये त्यांनी हे ठरवलं की हे सगळं प्रकार मिटवून टाकावा. सो ही डिसाइडेड टू सेटल द डिस्प्यूट इन ॲमिकेबल वे. सो ॲमिकेबल ही परिस्थितीला आणि ॲमिएबल हे व्यक्तीला. एक मित्रत्वाचा आणि एक म्हणजे प्रेमळ. ओके, बघा हा एक पेयर तुम्ही असा लक्षात ठेवा. नेक्स्ट, अमंग आणि बिटवीन वर तर हमेशा प्रश्न येतात आणि स्पॉट एरर मध्ये मी टाकलेले. आता पुढच्या 1-2 लेक्चर मध्ये बघा, तुम्ही अटेंड करा, तुम्हाला नक्की त्या ठिकाणी तो फरक आणि तो बारकावा जाणवेल. अमंग म्हणजे अनेकांमध्ये, बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये. द टेम्पल ऑफ लॉर्ड गणपती इज अमंग द नंबर ऑफ ट्रीज. नंबर ऑफ अनेकांमध्ये, ज्याच्यामध्ये मोर दॅन 3 म्हणजे 2 सोडून 3 आणि जास्त आहेत, तर तिथे अमंग वापरायचं आहे. बिटवीन म्हणजे ओनली 2 थिंग, 2च घटकांमध्ये. तर बिटवीन खूप जणांच्या मध्ये अमंग, लक्षात ठेवा. सो कॉरल स्टार्टेड बिटवीन शुभम अँड कीर्ती. दोघांमध्ये भांडण, 2च जण आहे ना, आणि 100 लोकांमध्ये, 3 लोकांमध्ये, म्हणजे 2 पेक्षा किती पण जास्त असले तर अमंग. अमंग बिटवीन एकदम भारी. आता याच्यामध्ये उच्चार एकदम अलग अलग, उच्चार सारखे नव्हते, कन्फ्युजिंग मिनिंग मध्ये होतं. म्हणून या कन्फ्युजिंग सेक्शन मध्ये आपण स्पेलिंग मध्ये मीन काही पाहतोय, अर्थाच्या दृष्टीने पाहतोय, यूजच्या दृष्टीने पाहतोय. नक्कीच तुमच्या डेव्हलपमेंटमध्ये, तुमच्या ॲक्विजिशन मध्ये, म्हणजे तुमची जी प्राप्ती होते व्होकॅब्युलरीची, त्याच्यात नक्की फरक पडतोय. आणि हे लेक्चर्स तुम्हाला अत्यंत प्रभावी होणार आहे दिवसेंदिवस. याचं महत्त्व लगेच नाही पटत बघा, कोणत्याही चांगल्या गोष्टीचं महत्त्व हे लगेच पटत नाही, हे दुर्दैव आहे. जसं हे तुम्हाला पटेल तसं तुम्ही त्याला लाईक शेअर करणार आहे, मित्रांनाही सांगणार या गोष्टींच्या विषयी. आणि लवकरच आपण या ठिकाणी पुन्हा भेटणार आहे आणि दररोज भेटणार आहे. आपली वेळ 8 वाजेची आहे, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, एफेक्ट, इफेक्ट. हे ॲ ने सुरू होणार आहे बघा, एफेक्ट. आणि हे इफेक्ट. आता इफेक्ट चांगलं माहिती, परिणाम, रिझल्ट. काय इफेक्ट आहे बघा, कॉन्सिक्वेन्सेस. बघा शब्द काय आता, कॉन्सिक्वेन्सेस, परिणाम. द इफेक्ट ऑफ बॅड वेदर इज अ रिडक्शन इन फ्रूट क्वालिटी. आता जर वाईट असं खराब हवामान होऊन गेलंय, तर त्याचा परिणाम फळांच्या क्वालिटीवर नक्की होतो, त्याच्यात रिडक्शन होतं. भाज्या पण चांगल्या मिळत नाहीत. आपण पाहतो खूप पाऊस पडला, खूप थंडी आली, थंडीत तर एवढं नाही, पण पावसामध्ये मात्र खूप त्रास होतो, किंवा खूप उष्णता वाढून गेली, तर चांगल्या क्वालिटीचे तर परिणाम झाला. पण एफेक्ट म्हणजे परिणाम करणे. काय हो मग फरक, हे नाऊन आहे आणि परिणाम करणे म्हणजे काय आहे, वर्ब आहे. एक लक्षात ठेवा, जिथे जिथे असा ने शब्द येईल, परिणाम करणे, सल्ला देणे, समजून घ्यायची ती वर्ब आहे.
सो बॅड वेदर विल अफेक्ट द क्वालिटी ऑफ द फ्रूट. दोघांमध्ये फरक लक्षात घ्या. बॅड वेदर विल अफेक्ट व्हर्ब झाली आणि द इफेक्ट, मग इथे अफेक्ट वापरला तर चुकीचा होईल, इथे इफेक्ट वापरला तर चुकीचा होईल. माझ्या मते ही जी पेअर आहे ना ही इम्पॉर्टंट आहे. मी पुढच्या प्रश्नांमध्ये ज्या वेळेला आता तयार करेल प्रश्न तर त्याच्यामध्ये नक्की मी या पेअरवर तुम्हाला प्रश्न टाकेल. सो बी रेडी फॉर नेक्स्ट सेशन्स. ठीक आहे, चला शेवटच्या दोन आहेत आता. एक बघा अल्टरेशन आणि एक आहे अल्टरकेशन. अल्टरकेशन म्हणजे भांडण, कॉरल. सो देर वॉज अन अल्टरकेशन बिटवीन राम अँड श्याम. दोघांमध्ये भांडण झालं. बघा इथे परत बिटवीन आला बघा, दोन असेल तर बिटवीन, याची पण नोंद घ्यायची. सो अल्टरकेशन, अल्टर नुसता एक अल्टर पण शब्द होता चेंज, पण अल्टरकेशन हे लक्षात घ्या. अल्टरकेशन म्हणजे भांडण आणि हे अल्टरेशन, अल्टर चेंज तोच आहे हा. अल्टर मागे पाहिलं होता की वी शुड अल्टर आवर प्लॅन्स अकॉर्डिंग टू सिच्युएशन, सेम आहे तेच आहे. सो इन प्रायमरी स्टेजेस ओबेसिटी, ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा जो असतो इज इफेक्टिव्हली क्युरेबल बाय डुईंग सिंपल अल्टरेशन इन डाएट अँड डेली रेजिम. ज्या काही डेली आपल्या ऍक्टिव्हिटीज आहे आणि आपला डाएट प्लॅन आहे, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर तुम्ही त्याच्यावर नियंत्रण केलं तर फिट अँड फायनल होतो. ओबेसिटी नसते बघा, ओबेसिटी काहीच नाही आपल्याला, एकदम मस्तपैकी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्याला कंट्रोल करायला लागतं. अल्टरेशन मध्ये बदल, अल्टरकेशन म्हणजे भांडण. शेवटचा पेअर बघा आता संपलंय. चला या पद्धतीने एक साधारण 17-18 आपण पेअर्स या ठिकाणी घेतल्या होत्या आणि पुन्हा आपण नव्याने भेटणार आहे नवीन नवीन पॉईंटसाठी, नवीन नवीन TCS पॅटर्न प्रमाणे, आणि लवकरच आपण स्पॉट डायरस पण घेणार आहे. आणि नंतर मग पुन्हा एकदा आपण जसे सुरुवातीला व्हिडिओज घेतले होते की अतिसंभाव्य प्रश्न किंवा PYQ हे आपण भेटणार आहे, दररोज भेटणार आहे. भेटण्याची 8 वाजता आहे. पुन्हा भेटूया. टेक केअर, अभ्यास करत राहा. थँक्यू.